मित्रांनो, कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना सर्च आणि टायटल हे काय असतं? तर यामध्ये जो मालक आहे जमिनीचा, जो ती प्रॉपर्टी विकत आहे, त्याला ती प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार आहे का? त्याचप्रमाणे त्याच्या आधी ती प्रॉपर्टी कोणाच्या मालकीची होती व त्याच्याकडे कशी आली, या बाबींचा उलगडा त्यामध्ये होत असतो. यामध्ये पाठीमागील 30 वर्षाचा सर्च हा वकिलांद्वारे घेतला जात असतो आणि जे काही त्या प्रॉपर्टी संदर्भात टायटल आणि सर्च आहे ते क्लिअर आहे का, हे तेथून निष्पन्न होत असतं. तसेच असे टायटल आणि सर्च जर तुम्ही करत असाल तर मागील 30 वर्षात ती प्रॉपर्टी कुठून व कशी कुणाकडे आली याचा संपूर्ण वर्णन त्या टायटल डीड मध्ये हे तुम्ही बघू शकत असतात. आणि त्यानंतर आपल्याला क्लिअर होत असते की ती प्रॉपर्टी घेणं योग्य असेल की नसेल. त्यामुळेच कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी